नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांच्या यशाचा बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत दुहेरी झेंडा. उत्कृष्ट पर्यावरणीय शाश्वता पुरस्कारासह मौखिक सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक प्राप्त. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. जामखेड तालुक्यातील फकराबाद येथील सुपुत्र तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई येथील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक, विद्यार्थी, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी बँकॉक येथे आयोजित 10व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन करत दुहेरी मानाचा बहुमान मिळवला आहे. त्यांना एक्सलन्स इन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2026, उत्कृष्ट पर्यावरणीय शाश्वतता पुरस्कार तसेच संशोधन सादरीकरणासाठी मौखिक सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2026 रोजी आशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी AIT बँकॉक येथे आयोजित क्लायमेट स्मार्ट नॅशनल रिसोर्सेस मॅनेजमेंट फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेस या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉक्टर बिनय कुमार चक्रवर्ती, ढाका, बांगलादेश. डॉक्टर रमेश राठोड, रायपूर, कर्नाटक. डॉक्टर उपेंद्र सिंग, जयपूर, राजस्थान. डॉक्टर जोगिंदर सिंग, डॉक्टर अनंत कुमार, अध्यक्ष ATDS, गाझियाबाद, उत्तर प्रदेश. तसेच डॉक्टर देवांशु गुप्ता, शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, कोलकाता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून रणजित राऊत यांचा गौरव करण्यात आला. या परिषदेत जगभरातील थायलंड, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका व भारतातील शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक, पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, शाश्वत विकास, मानव वन्यजीव संघर्ष अभ्यास व त्यावरील उपाययोजना तसेच समाजाभिमुख संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन रणजित राऊत यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. परिषदेदरम्यान त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनपर शोधनिबंध सादर केला. त्यांच्या प्रभावी संशोधन मांडणीला परीक्षकांनी सर्वोच्च मानांकन देत मौखिक सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक जाहीर केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधन कार्याचा विशेष गौरव झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विभाग प्रमुख व संशोधक उपस्थित होते. त्यामध्ये डॉक्टर TS पठाण, डॉक्टर PR मोरे, डॉक्टर अशोक मुंडे, डॉक्टर संतोष रणखाम, डॉक्टर रामहरी मायकर, डॉक्टर विकास कल्याणकर, डॉक्टर अतुल चौरपगार, डॉक्टर सुनील खाडे, डॉक्टर यास्मिन शेख, डॉक्टर संगीता डोंगरे, डॉक्टर प्रियंका गायकवाड आणि डॉक्टर आयशा दुरानी, प्राचार्य डॉक्टर कोलफुके व डॉक्टर कानवटे यांचा समावेश होता. हा सन्मान स्वीकारल्यानंतर रणजित राऊत यांनी हा पुरस्कार आपल्या गुरुजन, संशोधन, मार्गदर्शक, सहकारी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. रणजित राऊत यांच्या या दुहेरी यशामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अंबेजोगाईसह संपूर्ण मराठवाड्याचा शैक्षणिक, पर्यावरणीय संशोधन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.